बघता क्षणी खावेसे वाटतील असे बटाटा पोहे आज आपण करतोय। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाज किचनमध्ये। आज आपण करूया मराठमोळे आपले महाराष्ट्राचे फेमस असे पोहे। तर कांदा पोहा आपला महाराष्ट्राचा फेमस आहे। तर आज आपण कांदा पोहा न करता बटाटे पोहे करणार आहे। बटाटे घालून पोहे खूप छान होतात आणि तेच आज आपण करतोय। तर त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे, पोहे चाळून घ्यायचे। हे आवश्यक आहे पोहे चाळून घेणं, कारण त्यामध्ये बराचसा असा कचरा असतो, तो चाळून घेणं गरजेचं आहे। बघा, मी इथे पोहे चाळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे पोहे आता धुवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये ते पोहे काढून घेतलेले आहेत। कांदे पोहे पण खूप छान होतात, पण कांद्या पोह्यामध्येच थोडंसं वेगळं म्हणून आपण आज बटाट्याचे पोहे करतोय। माझ्या मुलाला खूप आवडतात बटाटा पोहे, त्यामुळे मी आज बटाटा पोहे करते आहे। तर बघा, मी इथे जे पोहे घेतले होते ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। फक्त चाळणीवर त्यामध्ये पाणी वगैरे शिंपडून नाही घेतलेलं, तर व्यवस्थित मी पोहे धुवून घेतलेले आहेत इथे। आणि इकडे बघा, मी पोह्यांसाठी तयारी करून घेतलेली आहे। कांदा चिरून घेतला आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बटाटा पोहे आहेत, त्यामुळे इथे बटाटे चिरून घेतलेले आहेत। छान बारीक बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या। तर चला पण आता बटाट्याचे पोहे करून घेऊ। त्यासाठी कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे मोहरी चांगली फुलू द्यायची आपल्याला आणि त्यानंतर आपण जे चिरून घेतलं होतं त्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आपल्याला पोह्यामध्ये टाकून घ्यायची आहेत। त्यानंतर यामध्ये मी चिरून घेतलेला कांदा टाकून घेते आहे। बघा, इथे मी सगळा कांदा पण टाकून घेतलेला आहे। कांदा पोहा जेव्हा आपण करतो तेव्हा कांदा पोह्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं, पण आज मी बटाटा पोहे करते त्यामुळे बटाट्याचं प्रमाण इथे मी जास्त घेतलेलं आहे कांद्यापेक्षा। तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। मी इथे शेंगदाणे टाकून घेते बघा। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे चांगलं। कांदा आपण आता थोडा वेळ चांगला परतून घेऊ। तुम्ही बघू शकता आता इथे कांदा चांगला असा परतलेला दिसतोय। आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे बटाटे चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे। बटाट्याचं प्रमाण इथे थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण नावच रेसिपीचं बटाटा पोहे आहे त्यामुळे। तर आपल्याला आता हा बटाटा पण चांगला वाफवून घ्यायचा आहे। आपण हा कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि हा वाफवून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण आधी आता हा बटाटा चांगला वाफवून घेऊ। एकदा व्यवस्थित कांद्यामध्ये सगळा बटाटा मी मिक्स करून घेतला आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ, म्हणजे याला चांगली वाफ येईल आणि वाफेवर बटाटा चांगला शिजेल। तर बघा, मी 5 मिनटं चांगलं झाकण ठेवून बटाटा वाफवून घेतलेला आहे आणि इथे आता चांगला आपला बटाटा वाफवलेला आहे। बारीक बारीक फोडी केलेल्या होत्या त्यामुळे तो पटकन वाफवला गेला। आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। मी इथे हळद फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे। आपण फोडणीमध्ये न टाकता जेव्हा पोहे भिजवून घेतलेले ते भिजवलेल्या पोह्यांना सुद्धा हळद लावून घेऊ शकतो, पण मी इथे डायरेक्ट फोडणीमध्येच टाकून घेतली आहे, म्हणजे सगळीकडून सारखी हळद लागेल। त्यानंतर आपण जे पोहे भिजवून ठेवले होते आपले सगळं फोडणी होईपर्यंत बघा मोकळे मोकळे छान असे पोहे झालेले आहेत आणि छान भिजलेले आहेत। हे असे पोहे छान भिजतात तेव्हा ते मऊसूत होतात, त्यामुळे पोहे छान भिजवून घेणं गरजेचं आहे। आणि जेव्हा आपण ते कढईमध्ये टाकतो फोडणीत तेव्हा टाकण्याआधी ते असे छान मोकळे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे पोह्यांचा अजिबात लगदा होत नाही। तुम्ही बघू शकता किती मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत। आणि फोडणीमध्ये आता हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अजिबात कुठेही लगदा झालेला नाही, चिकट चिवट पोहे झालेले नाही आहेत। अगदी मोकळे मोकळे मऊसूत हे पोहे झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडीशी इथे मी साखर टाकून घेतलेली आहे, त्यामुळे छान मऊसूत पोहे होतात। आणि हे मीठ आणि साखर पण आपण व्यवस्थित पोह्यामध्ये मिक्स करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे पोह्यांना, अगदी नाश्ता सेंटरवर मिळतात त्याप्रमाणे आपले पोहे दिसत आहेत। आता यावर थोडीशी वरून कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे आणि सगळे पोहे व्यवस्थित असे मिक्स करून आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ, कारण आपल्याला पोह्यांनासुद्धा एक छान अशी दणदणून वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे छान अशी पोह्यांना वाफ आलेली आहे
छान पोहे आपले इथे वाफलेले आहेत आणि असे वाफ आल्यानंतर पोहे खूप छान मऊसूत होतात आणि बऱ्याच वेळापर्यंत पोहे मऊसूत राहतात. अगदी मोकळे मोकळे मऊसूत बटाट्याचे पोहे आपले इथे तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील माझ्या तर व्हिडिओला लाईक करत जा. तर इथे आपले पोहे आता तयार झालेले आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अर्ध लिंबू इथे घेतलेलं आहे आणि ते पूर्ण पोह्यांवर इथे मी पिळून घेतलेलं आहे. आपण जेव्हा पोहे खातो त्यावेळेस पण आपण वरून लिंबू घेतोच, पण एकदा सगळे पोहे झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि हा लिंबाचा रस आता या पोह्यांमध्ये सगळा मिक्स करून घेते मी. याप्रमाणे तुम्ही पोहे नक्की करून बघा, खूप छान होतात चवीला. आता आपले पोहे इथे पूर्णपणे तयार झालेले. आपण आता प्लेटमध्ये पोहे काढून घेऊ. तर बघा इथे आपले गरमागरम असे छान पोहे तयार झालेले आहेत. आता या पोह्यांवर वरून मी थोडासा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. छान लागतात तसे पोहे आणि त्याचबरोबर लिंबाची फोड आणि वरून अजून थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तुम्हाला जर गरमागरम बटाटे पोह्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत.